गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज एक आपल्या जगामध्ये अद्भुत अशी घडलेली एका घटनेविषयी माहिती देणार आहे। आणि ती घटना अशी आहे की एक जहाज बनविलेलं होतं। त्या जहाजाचं नाव काय होतं? त्या जहाजाचं नाव होतं टायटॅनिक। आणि त्या जहाजाची अशी ख्याती होती की ते कधीही बुडणार नाही अशी सर्वांची कल्पना होती, कारण ते असं बनवलेलं होतं, खूप महाकाय असं बनवलेलं होतं। तर त्याविषयी तुम्हाला मी आता सविस्तर सांगत आहे, ते तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐका आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा की ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली। तो दिवस होता बघा 10 एप्रिल 1912। जगातील सर्वात मोठ्या आलिशान जहाजाने इंग्लंडमधील साउथहॅम्प्टनहून न्यूयॉर्क येथे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले। त्या जहाजाचे नाव होते टायटॅनिक। टायटॅनिक या शब्दाचा अर्थ अतिविशाल। या जहाजाचा पहिला प्रवास होता। आपल्याबरोबर 2000हून अधिक प्रवासी घेऊन अटलांटिक महासागर पार करण्यासाठी ते निघाले होते। टायटॅनिक जणू एक तरंगते शहर बनले होते। सर्वजण टायटॅनिकला जगातील सर्वोत्कृष्ट जहाज म्हणून नावाजत होते। सर्वांना त्याचा अभिमान वाटत होता। एखाद्या 15 मजली इमारती एवढी त्याची उंची होती। त्याचा अंतर्भाग जणू एवढा प्रचंड मोठ्या हॉटेलासारखा होता। भव्य जिने, विशाल भोजनगृहे, दुकाने आणि तरण तलावही म्हणजे पोहण्यासाठी तलावसुद्धा होते। टायटॅनिक कधीच बुडणार नाही असे प्रत्येकाला वाटत होते। न बुडणारे जहाज असे त्याला संबोधले जात होते। ते कधीच बुडणार नाही म्हणून त्याला न बुडणारे जहाज असे संबोधन वापरत होते। जहाजाची बांधणी करणाऱ्यांनाही त्याबद्दल एवढी खात्री होती की त्यांनी फार थोड्या जीवनरक्षक बोटींची जहाजावर व्यवस्था केलेली होती। तर ज्यांनी ही जहाज बांधलं होतं त्यांनासुद्धा असा आत्मविश्वास होता की हे जहाज कधीही बुडणार नाही। त्यामुळे जीवनरक्षक बोटी ज्या असतात तर त्या बोटींची त्यांनी व्यवस्था थोड्या प्रमाणात केलेली होती। प्रवास खूपच आरामदायी होता। या जहाजातील प्रवास जे आहे तर खूप कसा होता? आरामदायी होता। जगातील सर्वोत्तम जहाजातून प्रवास करीत असल्याचा प्रवाशांना अभिमान वाटत होता। त्यांना सुरक्षितही वाटत होते। आणि मग 14 एप्रिलची ती रात्र आली। आकाश निरभ्र होते आणि समुद्रही शांत होता। बरेचसे प्रवासी निद्राधीन झालेले होते। जवळपास कुठेतरी हिमनग आहेत हे कॅप्टन स्मिथला माहीत होते। त्यामुळे त्याने एका व्यक्तीला जहाजाच्या टपावरून त्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते। अचानक रात्री 11 वाजता त्या व्यक्तीला समोर काहीतरी दिसले आणि तो भीतीने गारठला। एका अतिप्रचंड हिमनग टायटॅनिकच्या वाटेत उभा टाकला होता। हिमनग तो जोरात ओरडला। तर ज्या व्यक्तीला कॅप्टन लक्ष ठेवण्यासाठी सांगितलं होतं तर त्या व्यक्तीनं काय केलं? लक्ष ठेवलं आणि 11:40 जहाज जे आहे तर त्या हिमनगाच्या जवळच उभं राहिलं। त्यामुळे तो जोरात ओरडला की त्यालासुद्धा अशी कल्पना आली की आता आपल्या जहाजाला अपघात होणार म्हणून। मग तो जोरात ओरडला, हिमनग। कॅप्टन स्मिथने टायटॅनिकला हिमनगापासून दूर नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण जहाजाने अतिशय संथपणे आपली दिशा बदलली आणि त्याची एक बाजू हिमनगाला घासली। म्हणजेच हिमनगाशी थोडीशी जहाजाची टक्कर झाली। जहाजाच्या वरच्या मजल्यावर मोठा हिमवर्षाव झाला आणि जहाजाच्या एका संपूर्ण बाजूला हिमछेद देऊन गेला। खालच्या मजल्यावर जोरात पाणी आत शिरू लागले। जो शेवटचा सुरुवातीचा मजला होता, म्हणजे ही जवळपास 15 मजली इमारतीसारखं जहाज होतं, तर त्या खालच्या मजल्यावर काय झालं? पाणी शिरायला सुरुवात झाली। कित्येक प्रवासी
झोपेत असल्यामुळे त्यांना काहीच समजले नाही. कॅप्टन स्मिथ आणि त्याचे खलासी साथीदार जहाजामध्ये शिरणारा पाण्याचा प्रचंड प्रवाह रोखू शकले नाहीत. टायटॅनिक अतिशय मोठ्या संकटात आहे याची त्यांना जाणीव झाली. न बुडणारे जहाज आता बुडू लागले. 12:15 कॅप्टन स्मिथने जहाजाच्या रेडिओवरून मदतीसाठी आणीबाणीचे संदेश पाठवायला सुरुवात केली. वाचवा वाचवा, टायटॅनिक बुडत आहे, त्वरित या. त्यानंतर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांनाही सर्व प्रवाशांना उठवण्याचे आदेश दिले. दी कॅलिफोर्निया नावाचे जहाज फक्त 20 मैलावर होते, पण त्याला टायटॅनिकचा संदेश मिळाला नाही, कारण त्यावरचा रेडिओ बंद होता आणि रेडिओ चालक झोपला होता. आणखी एका कॅर्थिया नावाच्या जहाजाने टायटॅनिकच्या हाका ऐकल्या आणि अतिजलद वेगाने ते त्यांच्या दिशेने येण्यास निघाले. परंतु दुर्दैवाने कॅर्थिया खूप लांब अंतरावर होते, त्यामुळे टायटॅनिकपाशी पोहोचण्यास त्याला 3 तासापेक्षा अधिक वेळ लागला. दरम्यान टायटॅनिक जलद गतीने बुडू लागले होते. खलाशांनी जीवनरक्षक बोटी समुद्रात उतरवण्यास सुरुवात केली, मात्र काहीशे प्रवाशांना नेता येईल एवढीच त्यांची क्षमता होती. टायटॅनिकवर त्या वेळी 2000 पेक्षा जास्त प्रवासी होते. जहाज समुद्रात झुकायला लागले होते. लोक कठड्यावरून खाली समुद्राच्या बर्फासारख्या थंड पाण्यात उड्या टाकू लागले. जहाजावरील दिवे चमकत होते. तोवर टायटॅनिक काही मिनिटे समुद्रात ताठ उभे होते. मात्र 15 एप्रिलच्या रात्री 2:20 ते समुद्रात पूर्णपणे नाहीसे झाले. जहाजावरचे जवळजवळ 1500 प्रवासी बुडाले होते. कॅप्टन स्मिथ आणि त्याचे बरेच कर्मचारीही जहाजाबरोबर पाण्याखाली गेले. 3:40 कॅर्थिया पोहोचले. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी जीवनरक्षक बोटी शोधून त्यांच्या मदतीने 700 लोकांचे प्राण वाचविले. त्यांना काही खुर्च्या आणि लाकडांचे तुकडेही पाण्यात तरंगत असलेले सापडले, पण जवळपास सर्व माणसे पाण्यात बुडून अथवा थंडीने गारठून मरण पावली होती. त्यांना वाचवायला कॅर्थिया फार उशीर झाला होता. या बुडणाऱ्या टायटॅनिक जहाजावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी गंभीरपणे विचार करण्यास लोकांना भाग पाडले. जहाजावर जीवनरक्षक बोटी इतक्या कमी का नेल्या होत्या आणि रेडिओ बंद कसे ठेवले, असे प्रश्न लोक विचारू लागले. 1913 प्रत्येक जहाजावर अशा प्रवाशांना नेता येईल एवढी क्षमता असलेल्या जीवनरक्षक बोटींची व्यवस्था असली पाहिजे असे निश्चित केले गेले. तसेच जहाजांनी आपले रेडिओ दिवस आणि रात्रीच्या प्रत्येक तास चालू ठेवले पाहिजेत असेही ठरवण्यात आले. 1985 शास्त्रज्ञांनी टायटॅनिकच्या भग्नावशेष शोधण्यासाठी एक पाणबुडी पाठवली. तर मग 1985 शास्त्रज्ञांनी काय केलं की आपल्या जहाजाचं नेमकं काय झालं याच्यासाठी त्यांनी काय केलं, एक अभ्यासासाठी किंवा त्यांचा शोध घेण्यासाठी एक पाणबुडी पाठवली. त्यांना ते जहाज समुद्राच्या तळाशी जवळपास 4000 मीटर म्हणजेच 13,000 फूट खोल 2 तुकडे झालेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना या सांगाड्याचे फोटो काढले आणि त्याचे काही लहान भाग पाण्याबाहेर आणले. 12 एप्रिल 1912च्या त्या भयंकर रात्रीच्या अनेक साहस कथा प्रचलित आहेत. ज्यावेळेस ही काही घटना घडली तर बऱ्याच लोकांनी या साहसाच्या कथा लिहिलेल्या आहेत. 1998 दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी टायटॅनिकच्या या पहिल्या प्रवासावर आधारित एक गाजलेला चित्रपट निर्माण केला. तो अतिशय गंभीर करणारा चित्रपट आहे. तो चित्रपट पाहून बाहेर पडणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तींच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. तर बघा, या पद्धतीनं या टायटॅनिकचा शेवट झालेला होता, की ज्या टायटॅनिकविषयी असं म्हटलं जात होतं की ही कधीही बुडणार नाही, परंतु शेवटी म्हणजे आपण असं म्हणू शकत नाहीत की अंतिम काही असतं.
कुठं ना कुठंतरी त्याचा शेवट असतो. त्याच्यामुळं आपण कोणत्याही बाबतीमध्ये याच्यानंतर काहीच नाही असं कधीही बोलायचं नाही. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना ही कथा शेअर करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सर्वांनी ही कथा शेवटपर्यंत ऐकली त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. येथेच थांबतो. पुढील कथेमध्ये पुन्हा आपण भेटूया.